गुड मॉर्निंग यूट्यूब फॅमिली. मस्त शेतामध्ये कूलर आहे बघा. मस्त भर हवा रात्रभर छान झोप आली हो. गावातल्यासाठीच शेतात आहे पण छान सोय आहे बरं. लाईट कूलर मस्त आहे. चला मग माझ्या मुळाचा आजचा दिवस कसा जाणार आहे आणि नागपंचमीच्या तुम्हाला सगळ्याला हार्दिक शुभेच्छा. आज पंचमी नागपंचमी. काय करले मग पिलू सकाळी सकाळी? ए शकू ए बकेश मा दादाचं चार्जर. अरे दादा चार्जर नको मा, चार्जर तोडू नको मा, चार्जर तोडू नको. अरे दादा मारते. येणे चार्जर आमच्या भैयाच्या चार्जरचं हे काढलं आमच्या सत्र्यानं. हे बघा दातानं. माग शकू येतो मग शर्षाला येतो मग आपल्या गावला येतो. आपल्या गावला येतो मग शकू गावला येतो मग. आपली मम्मी हाय रोई मम्मी हाय आपली. येतो मग ए बकेश ए मम्मीकडे येतो मग. चला की रे मम्मीकडे रोई मम्मीकडे चला की. तुम्हाला या म्हणली चला की. आमच्या शकूला लहानपणापासून कॅमेराकडे बघायची सवय आहे. ए शकू चल मग मम्मी ये म्हणली तुला रोई मम्मी ये म्हणली. येतो मग. ए शकरे ए जिंकरे का बघाली का खेळाली तर जरा सकाळी. हे बघा सकाळचं वातावरण कसं आहे, किती छान आहे. आता या झाडाला झोका बांधायचा आज. चला तर मंडळी, आजचा पण दिवस कसा जाणार आहे, कालचा दिवस कसा गेला हे पण दाखवलेलं आहे आपण कालच्या ब्लॉगमध्ये. आणि काल पहिला ब्लॉग होता पंचमीच्या सणाला आलेला, तर आता हे दुसरा ब्लॉग आहे. तर माझे पंचमीला आलेले माहेरच्या गावाकडच्या पंचमीचे ब्लॉग सगळे बघा आणि सपोर्ट करा. तर कालचा व्हिडिओ कसा वाटला आणि हे पण व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर तोंड मींड धुतलो आम्ही, जाडजूड झालं. तर मायनं भांडे घासायला बसली. आता भांडे मिंडे माय घासून कधी सारून घेईल म्हणून मी थोडी माती घेतली आणि सारवायला सुरू केलं. बघा हे बघा सगळी फरची आहे, फक्त इथंच आहे आमच्या दादाने एवढंच ठेवलं सारवायचं. सगळी फरची टाकली आणि खूप छान घर केलं. तर 2-3 दिवस झालं सारेल नाही बाय म्हणली, मग सारून घेतलो. आज सणाचं मस्तपैकी छान सारून घेतलं. बघा मला खूप आवडते सारवायला. आमच्या लहानपणी आमचं सारवायचंच घर होतं, मातीचंच खापराचंच घर होतं. तर मी लई छान सारत गेलो. सडा सारवण मला लई आवडायचं आणि आणखी पण आवडते मला सडा सारवण करायचं. तर छानपैकी मला सारून घ्या वाटालं, मला खूप उल्हासानं सारवा वाटालं, खूप छान वाटालं. इतकं छान वाटते सारीलेल्या घरात, इतकं छान करमते. एवढंच आहे सारवायचं, जास्त पण नाही. बाहेर आहे थोडं, बाहेर पण घेणार आहो मी सारून. तर हे बघा एवढंच आहे छोटंसं, थोडी लाकडं उचलून सारून घ्यावं लागालंय. आज पंचमीचा सण. आजचा हे दुसऱ्या ब्लॉगमध्ये काय काय दिसणार आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये. व्हिडिओ सगळा बघा. आणि मस्तपैकी सारून घेतलं मी. बराच वेळ लागलो महिना, 2-3 दिवस झालं सारेल नाही म्हणा. छानपैकी सारून घेतलं. बघा मंडळी, तुम्हाला आवडते का ताई? तुम्हाला पण आवडते का सारवायला? असं मला तर लई आवडते आणि खूप छान करमते. बघा मातीच्या सारीलेल्या घरामध्ये मस्तपैकी सारून घेतलो. आता पटापट सारून चहा पण करायची. आमच्या बाबाला एवढी ताप आली की नाही, रात्रभर ताप होती. आता डॉक्टर येणार आहे, तर खूप ताप आली आमच्या बाबाला. चहा करून द्यायच्या म्हणून पटपट सारून चहा करून द्यावा. तर अशा प्रकारे फायनल आपलं सारीनं पण झालेलं आहे. तर कसं वाटलं तुम्हाला चूल आणि चुलीचं घर सारलेलं?
मला तर खूप छान वाटलं. ताई कमेंटमध्ये सांगा. एवढंसं घर बघा, छान 2 चुली, वाव छान वाटलं. मग लगेच हातपाय धुवून माय म्हणली बाई चहा कर म्हणली. मग माईचे पण भांडे झाले. मग मी चूल पेटली. तर चहा आता शूटिंग घेत आपलं आपण काम करायचं. तर शूटिंग घेत आपण केली सुरुवात. तेजूला पाणी दे म्हणलो. तर तेजू काय म्हणते, जमते की चहा म्हणाली. आठवण आहे की म्हणाली. आता एवढंसं बघून चूल मोठी, आता काय लावावं. मग माईला आवाज दिलो, तेजूला आवाज दिलो. तर तेजू म्हणली घे तुझी शूटिंग चालू आहे. मग तिथलं खापर घेतलं. माय म्हणली खापर ठेव बाई म्हणली. तर मी ते खापर ठेवलं. मग भगोनं बरोबर बसलं. ते छोटं आहे भगोनं आणि चूल मोठी आहे. मग खापर ठेवून भगोनं ठेवलं चहाला. तर सगळ्यांनी तोंड धुतलं. तोंड धुवूनच कामाला लागले. तर तेजूला हे दे ते दे म्हणे, आमच्यात येईनाच इकडं. तूच घेच म्हणाली, तुझी शूटिंग चालू आहे. शूटिंगमध्ये येत नाहीत. नंतर म्हणाली मला चहा जमते की म्हणाली. आम्ही चहाच पित नाही ना घरी, आणि कोणीच पित नाही. तेजू आम्ही साखरच आणत नाही, आम्ही चहा पित नाही. तर अशा प्रकारे आपली चहा बनवणं चालू आहे बघा. काही म्हणत होती, मला हसायला येऊ लागलं. तर ती चहावरच काहीतरी म्हणू लागली मला. तर खूप हसायला येऊ लागलं. किती साखर टाकायची, पत्ती किती टाकायची, तुरटच होते गोडच होते असं म्हणू लागली वर टाकून. तर कप पण आणून दिली. तिला पण चहा पियाची होती बरं. आता आम्ही घरी करतही नाही, पितही नाही. आणि बिस्किटची पुडी आणून ठेवली माईनं. तर तिला बिस्किट खायची होती. दूध नाही काही नाही, काळीच चहा होय. चहा जमते का मला, चिडिली. मग काढली ड्रेस. मला आता फिटिंग करून दे म्हणते. आता कुठं मशीन नाही काय नाही, कशानं फिटिंग करून देऊ. घालून दाखवली, इतका फिट कर तितका फिट कर. मी आज घालणार ड्रेस. 2-3 ड्रेस घेतली ना काल. तर सांगू लागलो. मग तिला चहा झाली. तिला म्हणलं बाई बापूला नेऊन दे. तर 2च कप वतले. तिला 1 आणि बापूला 1 नेऊन दे म्हणलं. तर तिनं नेऊन दिली बाबाला. मला पण पियायची होती चहा. तर मी पण बिस्किट घेतलं, बिस्किटचा पुडा आणि चहा. तेजू बसली कोणत्या काही म्हणत होती मला, व्हिडिओसाठी चहा पियालीस, बिस्किट खायलीस असं म्हणत होती. तर मी खात नाही ना, चहाच पित नाही ना, म्हणून तसं म्हणत होती. सारून काढलं कीच मला रांगोळ टाकायची होती. मग चहा पिऊन आधी बाबाला बिस्किट द्यायची होती. चहा पिऊन आणि गोळी घ्यायची होती बाबाला. डॉक्टर येईपर्यंत ताप उतरली पाहिजे आणि सलाईन लावायची होती. त्याच्यामुळे लवकर चहा करून देऊन बाबाला गोळी ते दिली माय ना. त्यासाठी लवकर चहा केली. नाही तर सारून काढलं कीच मला रांगोळ टाकायची होती. तर बघा रांगोळ टाकायला सुरुवात केली मी. इथं थोडं झाडून काढून बाहेर पण सारून घेतलं मी छानपैकी. मला लई छान वाटलं सारवायला. आणि एकदम उल्हासानं मी सारून घेतली आणि रांगोळ पण टाकली. आणि आमच्या माईचे कलर बघा की, एक काय की हिरवा आणि एक आकाशी कलर, नाही मोरपंखी. फक्त 2च कलर आमच्या माईजवळचे, सगळे संपली म्हणली. फक्त 2च कलर टाकले आणि रांगोळीला अशी शोभा दिली बघा. अशी रांगोळ टाकली. दबरदुबर छान वाटाली. दुसरी कलरच नाही तर. मग लगेच रांगोळ टाकली की मग मी व्हिडिओ ते सोडले थोडे यूट्यूबचे. 2-3 काही कामं केले 2 चॅनलवरचे. आणि माय तोपर्यंत शेंगा कापून दिली. मग आदण ठेवली. मग मी लगेच भाजी करायला बसलो. माईला जायचं होतं गावामध्ये. दळण आणायला जाऊ की ब्लाऊज टाकायला जाऊ असं विचारच करत होती. आणि ते काहीच सुधारणा गेलं माईला. मग दे म्हणलं मग मी भाजी करतो, तू जाय की काही कर, दळण आण किंवा भैयाला आणायला असं म्हणत होतो. किती पदरी आहे दोरी? त्याच्या खाली काय टाकले त्या वरी फांट्याला? अरे पोतं तिथं पॅन्ट जुने कपडे टाकाव की नाही राहिले. आणि आधी बांधले बी हा मी दाजीशी कर काचते दोरी. हो बापा पडलं तर गोटे खातं खाली निष्ठलं तर कशी केली लई खेळायचं नाही मानाला. खाली गोटेच होतं झाडाखाली. पंचायत निघते झोकायला सुटला तर.
भगोन्यामध्येच मी मिरच्या भाजून घेतल्या आणि वाटून टाकावं भाजीमध्ये हिरव्या मिरच्या खूप छान लागते. मुसळ काय जड आहे का माय? कशाचं वय इतकं लोखंडावनी? कशाचं वय? खैराचं वय? लय जड आहे बा. जडच्या जड आहे. येरीच व्हायला बा. कोण केलंय? आमच्या नावाचं तरी करा. हाय आम्हाला आता हलका आहे. 2 पिढ्या जाईना बाई हे खराब होऊन. तवा केला तिथं बस स्टॉपशी येड भट्टी नव्हती. हा 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 बाबा त्याला झाले 10-15 वर्ष. तवा केला. 15-16 वर्ष. हो माझे हे लवकर लवकर पुसायसारखं नाही बाई. ते लाकूड झिजणार लवकर लवकर. लई निबर आहे लोखंडासारखंच आहे. काय मांजरं गाणं लावले ग माय? दोन्ही पण 2. विकून टाकते 30,000ला. हा 30,000ला. 30,000ला 10,000ची टीव्ही किती द्याला? 300 रुपये. आम्हाला आमच्या टीव्हीला 200 रुपये देतो म्हणजे. आम्ही टीव्ही 200 रुपयाला दिली नाही बाई. मी वरी ठेवली जुनी निशाणी म्हणून सज्जावर. खराब झाली होती मात्र हाय वरी चालू नाही. जुनी टीव्ही चांगली वाटते घरात बाई. जुनी निशाणी. जवानी खेळ का बाई? नाही पडू नको बघा. आता त्याच्या गाठ्या तुम्हाला स्मरण वरी ते बघा. डायरेक्ट मोठा खेळ नको. धावकाट्याला घेऊन मला काम आहे बाई. जाय जाय जा. होय माय बसलाय. माझ्या झांपराची कटकट राहू दे. नेऊ नको जाऊ दे. दे ना ते बाया नको. उगा वेळ वाया घालायला नको. नेऊ नको ते ब्लाऊज. मीच घरी नाही नेऊ शकतो. कोणी दे नाही लवकर. त्याचा बी सण होय बाई. त्याचा बी जीव होय. सणाचं खेळू दे. त्याला जरा झोके पिके सणाचं करून खाऊ दे. मी सण मिसनीवरच काढत गेलो मात्र कोणी ते राहिना बाई. तेवढं जिद्द राहिना. आपलं एक चलत गेलं नाही म्हणून सणाचा दिवस सगळा पूर्ण मिसनीवरच काढत गेलो. का तर उद्या सणाच्या दिवशी घालायची बायाला सण जायची. आपण शिवत बोलवलं. आपली मजबुरी होती तर शिवून देणार कोणी पण. त्यासाठी नको म्हणालो. माईला घरीच नेऊन शिवता येते साडी. कशाला? दळण आणायला? हो माय जाऊ दे मग. ब्लाऊजचं करायला नकोच. बरं चिंट्या नेऊन आणून सोड त्याला. हो माय तू जाऊ नको. राहू दे. त्या जंपराचं घरान राहू दे. उगं 4 बायाला जाऊन बोला. त्याला वेळ घाला. कशाला उगस. मिरच्या काय लई किती टाकायचं आहे? शेंगदाण्याची बुकणी आहे की माय? दे मग पीठ चुरून दे. पीठ चुरून दे मला. पीठ चुरून दे. भाजी टाकली की लगेच करते. अर्धा किलो टाक शेंगा. कुठली आले बाई बस बस. ताज्या ताज्या. पाणी टाकू की नाही? टाक ना शिजायला. आ
सक्रिया आहे की बोकऱ्या बोकऱ्या आहे नकाटच वाला हा शिजली आता उतरू का माय नरम झटपण हा पडली असेल नरम आधी उकडलं ना जरासं गरम पाण्यातून काढलं शिजली थोडी कच्ची कच्चीच राहा बाबा चावला शिजली असेल बाबाची तब्येत बरोबर नाही डॉक्टर आले डबल करायला करायला भाजते आता होते आमच्या बाबाला थोडे दात बाबाचे कमजोर राहतं त्याच्यामुळे 2 चपातीची एकच चपाती जाड केली की बाबाला दिवसभर जाते तर अशा प्रकारे एका चपातीच्या हुंड्यावर दुसरा एक हुंडा घेतला आणि मोठीच्या मोठी जाडच्या जाड चपाती लाटली बघा आमच्या बाबाला पाहिजे तर बाबाला थोडं चावना ना तर अशा प्रकारे चपात्या पण करणं चालू आहे बघा भाजी पण झाली नाही झालं झालं थांबा बाबा जेवण थांबा थांबा हा जेवा जेवाच बाबाला रात्री खूप ताप आली होती तर आता डॉक्टर आले तर स्लाईन लावायची होती गोळ्या दिल्या आधी अंशापोटीची गोळी दिली जेवण करा म्हणले डॉक्टर तर पटकन चपाती भाजून बाबाला जेवाय पण द्यायचं आहे तर आता स्लाईन लावतो म्हणले तर थोडा वेळ थांबतो पण तुम्ही जेवण करून घ्या असं म्हणले डॉक्टर तर स्लाईन लावणार आता खूप ताप आली होती तर माय सांगू लागली रात्री जेव्हा पण आलं नाही असं तसं सांगू लागली तर आम्ही काल बाजार केले ना भोकरचा तर माईला हिंडून फिरून आमच्या मागे ते फुरी झालं रात्री चेव चाललं नाही तर सांगू लागली रात्रीला 2दा-3दा चेव येते तर रात्री आलाच नाही चेव असं म्हणू लागली चहा पाणी नाश्ता झाला झोका बांधला बघतो कसा झाला काय नाही पोरायनं झोका बांधला गावातून एक छोटा भाऊ आलता आणि भैयानं दोघांना बांधला आहे छोटासाच बांधला बसून खेळायचा नुसती गोटी आहे पडलं की काय खरं नाही हे बघा नुसतीच गोटी काहीच मोठा नाही झोका लहान लेकरासारखं या पंचमीचा झोका खेळायला बघा सागाच्या झाडाला फूल आलंय किती छान आहे बघा वातावरण मस्त हवा लागली या झोका खेळायला आता नाश्ता झाला